राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिंडोरी आमदार नरहरी झिरवाळ यांचं नाव मंत्रिपदासाठी निश्चित झालं आहे। राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदी नियुक्ती झाल्याने त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। पेठ करंजाळी येथील अधिकारी पदाधिकारी तसेच ग्रामस्थ यांनी नरहरी झिरवाळ यांना शुभेच्छा दिल्या आहेत। नाव गणेश उत्तम गवळी, राहणार करंजाळी। मी करंजाळी गावचा सामाजिक कार्यकर्ता आहे। साहेबांच्याबद्दल सांगायचं गेलं तर साहेब हे आदिवासी समाजाचे दैवत आहेत। साहेबांनी समाजासाठी खूप काही असं योगदान दिलेलं आहे। साहेबांनी समाजाच्या मुलांसाठी खूप मोठं योगदान केलं। आदिवासी पेसा भरतीसाठी खूप योगदान दिलेलं आहे। आमच्या साहेबांना कॅबिनेट मंत्रिपद भेटतं हे आमच्या समाजासाठी खूप मोठी आनंदाची बातमी आहे। कारण साहेबांनी समाजाच्या सर्व घटकांना एकत्रित करून आणि पेठ दिंडोरी तालुक्यासाठी खूप मोठं योगदान दिले। साहेबांनी पेठ दिंडोरी मतदारसंघात खूप मोठमोठे कामे केलेले आहेत आणि त्या कामांचाच फायदा आमच्या साहेबांना झालेला आहे। साहेबांचं मी प्रथम अभिनंदन करतो की त्यांना एवढं मोठं कॅबिनेट मंत्रिपद भेटलं आणि साहेबांना आमच्या आदिवासी मिनिस्टर पद भेटावं हीच आमची सर्व गोरगरीब जनतेची इच्छा आहे। रेडी। मी डॉक्टर UP शिंदे, प्राचार्य सह्याद्री शिक्षण मंडळ संचलित महंत जमनादास महाराज कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय करंजाळी तालुका पेठ। आमचं हे जे महाविद्यालय आहे हे 2009 साली माननीय आमदार झिरवाळ साहेब यांनी जे स्थापन केलेलं आहे। या महाविद्यालयाचे सचिव पद्माकरजी गवळी आणि झिरवाळ साहेब यांच्यामुळे हे महाविद्यालय या परिसरातील जे गोरगरीब विद्यार्थी किंवा शिक्षणापासून जे लोक वंचित होते त्या विद्यार्थ्यांसाठी मान्य साहेबांनी फार मोठं कार्य केलेलं आहे। या महाविद्यालयात आज जे आहे 750 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। इथे ज्युनियरपासनं सिनियर कॉलेज आणि या वर्षापासनं MSc ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि फिजिक्स हे 2 विषय पण चालू झालेले आहेत। अशीच या महाविद्यालयाची उत्तरोत्तर प्रगती होत राहील अशी मी या प्रसंगी सांगतो आणि थांबतो। रेडी। दुर्गानाथ नारायण गवळी, करंजाळी सरपंच। झिरवाळ साहेबांना मंत्रिपद मिळालं याच्या वतीने मी ज्या गावाच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा देतोय। तसंच पद्माकर शिबिलदास गवळी याचं पण गावासाठी विकासासाठी झिरवाळ साहेबाचं आणि त्यांचं खूप मोलाचं सहकार्य आहे। मी घेतलं ना पद्माकर शिबिलदास गवळी आणि माझ्या वतीने झिरवाळ साहेबांना परत हार्दिक। मी शामराव काशीनाथ गावंडे, पेठ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा उपाध्यक्ष। झिरवाळ साहेब आणि पेठ दिंडोरी तालुका यांचं खूप जवळचं नातं आहे आणि साहेबांनी पूर्वीपासूनच आमच्या आदिवासी समाजासाठी पेसा भरती असेल, धनगर असेल याच्यासाठी खूप मोठं काम केल्यामुळं आमच्या साहेबांना आता कॅबिनेट मंत्रिपद मिळालं। आम्हाला खूप आनंद आहे आणि त्यांना मी शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो। झिरवाळ साहेबांनी पेठ तालुक्यात गोरगरीब जनतेसाठी खूप पूर्वीपासून कोणाचा रस्त्याचा प्रश्न असेल, लाईटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल आणि त्यांना पेठ तालुका दिंडोरी तालुक्याचे सर्व बारकावे माहीत आहेत। प्रत्येक गावात खेडोपाड्यात गल्लूगल्लीला लहान मुलाला जरी विचारलं झिरवाळ साहेबांचं कार्य तरी सगळे लोकांना झिरवाळ साहेब म्हणजे काय, जमिनीवर एवढा मोठा उपाध्यक्ष, विधानसभेचं हंगामी अध्यक्षपद भूषवलेला माणूस, त्याला आज कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळाला। त्याच्याबद्दल मी माझ्या कुटुंबाच्या वतीने पेठ तालुक्याच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।